परभणीत कालपासून जोरदार परभणी जिल्ह्यात पाऊस होत आहे। काल खरं तर अतिवृष्टी सदृश पाऊस अनेक ठिकाणी झालेला आहे। नांदापूर या ठिकाणी मी आहे, आपण या ठिकाणी पाहतोय कापूस पूर्णपणे या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आहे। सोयाबीनच्या प्लॉटवरती मी आहे। सोयाबीन पीक अक्षरशः गुडघ्याभर एवढ्या पाण्यात साचलेला आहे। खरं तर जूनच्या सुरुवातीला पावसाने या ठिकाणी दडी मारली होती आणि त्यानंतर पावसाची नितांत गरज असताना पावसानं कुठेतरी या ठिकाणी उघडीप घेतली होती। मात्र कालपासून जिल्ह्याभरात जोरदार पाऊस होत आहे। अनेक महसूल मंडळात जवळपास 100 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे। त्यामुळे आता या अतिवृष्टीचा फटका या ठिकाणी पिकांना बसत असल्याचं आपण पाहतोय। मी सोयाबीनच्या ज्या प्लॉटवरती आहे, माझ्या ठिकाणी पाहू शकता आपण गुडघाभर पाण्यामध्ये हा सोयाबीन आता गेलेला आहे। शेतकरी माझ्यासोबत आहे, आपण शेतकऱ्यांसोबत बातचीत करूया। भाऊ, काय सांगाल, शेतीची कशी परिस्थिती आहे? कालपासून जोरदार पाऊस होतोय। काय झालं, पावसानं सुरुवातीला दडी मारल्यामुळे लवकर पाणी नाही आलं आणि नंतर जे पाणी झालं ते असं पाणी झालं, ढगफुटी सदृश्य पाणी झालं। इतकं पाणी झालं की पिकं पाणी वाहून गेली। शेतकऱ्याच्या याच्यात आतूनच नुकसान आहे। माझ्या शेतात थोडं पाणी साचलं गुडघ्या इतकं, पण बाकीच्या शेतकऱ्याची कंप्लीट लॉस झाली, वाहून गेल्या शेत्या। आता सोयाबीन पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। किती नुकसान आहे सोयाबीनचा? आता काय सांगता, आता मला एकरी 10-15 क्विंटल सोयाबीन होते, पण यावेळेस 2-3 क्विंटलच येईल असा आशा आहे। कापसाची काय स्थिती आहे? कापूस, सोयाबीन हा पाणी सांभाळणारा जास्त सहन करू शकतो, पण कापसाला जास्त पाणी झालं तर अजून नुकसान आहे। कापूस टोटल लॉस मध्ये आहे। त्याचं नुकसान भरपाई आता त्याचं मूल्यमापन करता येणार नाही, कारण ते सध्या तर जमिनी आमच्या खरडून गेलेल्या आहेत आणि या पावसामुळे असं झालंय की यावर्षीच नुकसान झाले, पण न भरून निघणारी चूक 5 वर्षी ती जमीन आम्हाला तयार करायला लागणार। तिच्यावर जे मलिदा असतो जमिनीचा, आम्ही अंतर मशागत करून तयार केला, तिचा अर्क असतो तो समजा वाहून गेलेला आहे, जमिनी पूर्ण खरडून गेलेल्या आहेत। तर ही परिस्थिती आहे। जवळपास 10 महसूल मंडळामध्ये 100 मिलीमीटरच्या जवळपास पाऊस झालेला आहे। त्यामुळं पाऊस सतत सुरू आहे। आता आपण आताही या ठिकाणी पाहतोय मोठ्या प्रमाणावर पाऊस या ठिकाणी सुरू आहे। कालपासून राहून राहून पाऊस होत होता, मात्र आता पावसानं कुठेतरी जोर धरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शेतकरी त्यामुळं सततच्या पावसामुळे या ठिकाणी अडचणीत सापडल्याची स्थिती निर्माण झालेली आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।